मागील 3 दिवसामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम राजस्थानमध्ये बांसवाडा येथे, नंतर अलीगडमध्ये आणि मग अनेक ठिकाणी जी भाषणं केली, जे आरोपाची राळ उडवून दिली, राजकारणामध्ये जे नाही ते आहे म्हणून ठासून सांगायचं, विरोधकांच्या वक्तव्याचा विपर्यास करायचा आणि त्यांच्या घोषणापत्रातून जे सूचित होत नाही ते सांगणं आणि ते सांगताना असत्याची, खोटेपणाची परिसीमा गाठणं, मर्यादा ओलांडणं, याला काय म्हणलं पाहिजे? काँग्रेसचं घोषणापत्र, मॅनिफेस्टो म्हणजे त्याला ते नाव दिलं होतं न्यायपत्र. ते हे गेम चेंजर ठरू शकतं. बेरोजगारी चटके सहन करणारे लोक आहेत, अशा गरीब वंचितांना अपील होताना दिसत आहे. हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी सरळ त्यावर हल्ला चढवला. नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख. नवा दिवस, नवा विषय. पण आजचा विषय माझ्यासाठी अत्यंत व्यक्तिशः खूप कठीण आहे, वेदना देणारा आहे. खरंच सांगतो मित्रांनो, मी आज हतबुद्ध आहे, प्रक्षुब्ध आहे आणि संचित पण आहे. कारण मागील 3 दिवसामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम राजस्थानमध्ये बांसवाडा येथे, नंतर अलीगडमध्ये आणि मग अनेक ठिकाणी जी भाषणं केली, जे आरोपाची राळ उडवून दिली, ती ऐकून वाचून खरंच काय प्रतिक्रिया द्यावी, काय बोलावं हे मला कळत नाही. म्हणून मी हतबुद्ध आहे, प्रक्षुब्ध आहे आणि संचित पण आहे. साहित्यामध्ये व्यंगाबरोबर अतिशयोक्तीचा वापर केला जातो, तो जीवनाचं सत्य अधिक गडद करण्यासाठी. पण राजकारणामध्ये जे नाही ते आहे म्हणून ठासून सांगायचं, विरोधकांच्या वक्तव्याचा विपर्यास करायचा आणि त्यांच्या घोषणापत्रातून जे सूचित होत नाही ते सांगणं आणि ते सांगताना असत्याची, खोटेपणाची परिसीमा गाठणं, मर्यादा ओलांडणं, याला काय म्हणलं पाहिजे? मला खरंच कळत नाही. तुम्ही ठरवा. मी फक्त काही मुद्दे आणि काही संदर्भ आपल्या विचारासाठी आपल्या पुढे ठेवणार आहे. काँग्रेसचं घोषणापत्र, मॅनिफेस्टो म्हणजे त्याला ते नाव दिलं होतं न्यायपत्र. ते हे गेम चेंजर ठरू शकतं असं प्रतिपादन करणारा एक व्हिडिओ मी 14 एप्रिलला आपल्या मॅक्स चॅनलवर मी सुरू केला होता आणि असं म्हणलं होतं की काँग्रेसनं जी यामधील आर्थिक धोरणं आहेत ती डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक लोकशाहीच्या साठी उपयुक्त आहेत, त्यावर ती पूरक आहे असं म्हणलं होतं. काँग्रेस हे न्यायपत्र गरीब आणि जे बेरोजगारी चटके सहन करणारे लोक आहेत, अशा गरीब वंचितांना अपील होताना दिसत आहे. हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी सरळ त्यावर हल्ला चढवला आणि त्यांनी काँग्रेसच्या न्यायपत्रातील आश्वासाचा अत्यंत विपर्यास करीत अनेक आरोप केले. त्यांना हे करताना त्यांना 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या. त्या म्हणजे पहिली गोष्ट, ध्रुवीकरणाचा खेळ करून हिंदूंची व्होट बँक निश्चित करणं आणि मुस्लिमांना टार्गेट लक्ष्य करणं, जेणेकरून खरे प्रश्न मागे पडतील आणि हिंदूच्या मनातील भीती गडद करत त्यांची मतं मिळवायची आणि मुस्लिमांना भयभीत करायचं. हा धार्मिक ध्रुवीकरणाचा अनेक वर्षांपासून चाललेला भाजप संघ परिवाराचा खेळ आहे. तो खेळ पुन्हा एकदा अधिक मत मिळण्यासाठी किंवा आपलं मत टिकवण्यासाठी मोदींनी सुरू केला असावा, ही भाषणाची राळ उडून किंवा आरोप करून, असं मला वाटतं. दुसरं म्हणजे आर्थिक समतेचा जे आश्वासन काँग्रेसच्या न्यायपत्रात दिलं होतं त्याचा त्यांनी कमालीचा विपर्यास केला आणि काँग्रेस जर सत्तेवर आली तर तुमची संपत्ती ती काढून घेईल व जे जास्त मुले पैदा करतात आणि जे भारतात घुसखोरी करून राहतात त्यांना ती वाटली जाईल, असं त्यांनी एक विधान केलं. त्यांचा रोख अर्थातच मुस्लिमाकडे होता. त्यांचं लक्ष, टार्गेट हे मुस्लिम होतं, हे उघड आहे. सर्वप्रथम मोदी साहेबांनी या गोष्टीचा उच्चार केला तो बांसकाडा राजस्थानमधील प्रचार सभेमध्ये आणि ते त्यांचं जे भाषण तेव्हा होतं ते मुस्लिमांना टार्गेट करणारं होतं, चिथावणी देणारं होतं. अत्यंत विपर्यस्त भाषण त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या न्यायपत्राचा, राहुल गांधीच्या अलीकडच्या
भाषणांचा आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 2006च्या एका भाषणासंदर्भात घेतला आणि त्याची एक सरमिसळ करून काही खरं काही हापटू सांगून जे आरोप केले ते आपण पाहण्यापूर्वी हे ह्या गोष्टी आपण पाहून घेऊयात आणि त्या संदर्भामध्ये मग आपण मोदींचे जे आरोप आहेत ते चर्चा करूयात. काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये काय सांगितलं होतं आणि राहुल गांधी वारंवार भाषणात काय सांगत आहेत की आम्ही आर्थिक विषमता कमी करू आणि त्यासाठी आर्थिक विषमता मोजण्यासाठी आम्ही सामाजिक जाती आणि आर्थिक सर्वेक्षण करू जेणेकरून कुणा माणसाची किती संपत्ती आहे किती त्यांचं उत्पन्न आहे त्यात किती तफावत ते कळलं जाईल आणि त्यासाठी आम्ही आमच्या काही नवीन उपाय आर्थिक उपाय जेणेकरून ही आर्थिक विषमता कमी केली जाईल. हा त्या न्यायपत्राचा एक सर्वात महत्वाचा भाग होता आणि 2006 साली डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे भाषण केलं ते राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये केलं होतं आणि त्यावेळी त्यांना भारताची 11वी पंचवार्षिक योजना मंजूर करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती आणि त्या भाषणात त्याचं भाषण लिखित आहे ते वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओ पण आहेत. ते त्यातील एक वाक्य एक प्यारा मोदींनी घेतला आणि त्याची मोडतोड करून संदर्भ बदलून आरोप केला की काँग्रेस ही मुस्लिम धार्जिणी आहे. तर हे जे भाषण होतं ह्याचा जो उतारा होता ज्यावर मोदींचा आरोप होता तो मी आपल्या पुढे सादर करतो. त्याचा मराठी अनुवाद मी केलेला आहे भावानुवाद केलाय तो सांगतो. डॉक्टर मनमोहन सिंग ह्या परिषदेत असं बोलायले होते की आपल्या सर्वांचा विकासाचा प्राधान्यक्रम स्पष्ट आहे. कृषी, सिंचन, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागात गुंतवणूक करून सुविधा निर्माण करणे हा आहे आणि त्यासोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी वर्ग, महिला, मुले आणि अल्पसंख्याक यांची प्रगती होणे आणि त्यांना आर्थिक कायद्याने हे आपले सर्वांचे प्राधान्यक्रम आहेत. त्याच कोणाला दुमत असता कामा नये. एससी आणि एसटीच्या ज्या अनेक योजना आपल्या लागू केलेल्या आहेत त्या अधिक प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ ह्या लोकांना दिला पाहिजे. तसेच काही नाविन्यपूर्ण योजना आखायची गरज आहे ती आखून अल्पसंख्याकांना विशेषत्वाने मुस्लिमांना संसाधनांमध्ये योग्य वाटा द्यायचा प्रयत्न केला पाहिजे असं त्या भाषणाचं त्या वाक्याचा अर्थ होतो. आता यातील संसाधनावर नाविन्यपूर्ण दाखवून संसाधनावर अल्पसंख्यांना पहिला क्लेम आहे म्हणजे मुस्लिमांना पहिला क्लेम आहे हे फक्त 4 शब्द उचलले मोदींनी आणि आपलं भाषण टीका सुरू केली. जर हे भाषण आपण पूर्ण वाचलं तर कुठल्याही सुजाण वाचकाला हे लक्षात येईल की हे गरिबांना वंचितांना न्याय देण्याची भाषा करत आहेत. आर्थिक विषमतेचं चित्र रेखाटून ती कमी कशी करता येईल ह्याचा दिशानिर्देशक अर्थशास्त्र म्हणून करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या भाषणाचा जो जोर होता किंवा भर होता तो म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथवर होता. सर्वसमावेशक विकास हा त्यांचा कामाचा आर्थिक धोरणाचा गाभा होता आणि दलित, आदिवासी, स्त्री आणि बालके यांचा विकास व्हायला पाहिजे आणि त्याचा विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी संसाधन जे आपले उपलब्ध आहेत त्याचा प्रमुख वाटा आपण ह्या लोकांना दिला पाहिजे हा त्याचा भावार्थ आहे. आणि अल्पसंख्याक म्हणतात त्यांनी मुस्लिमाचा विशेष उल्लेख केला. त्यामध्ये मला थोडासा असा खुलासा करावा वाटतो की अल्पसंख्याकामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि शीख येतात. तर ह्यातील ख्रिश्चन लोक हे आर्थिक दृष्टीनं तसे पुढारलेले आहेत. त्याचं शिक्षण चांगलं असल्यामुळे त्यांचा स्तर चांगला आहे. शीख लोक हे अत्यंत प्रोग्रेसिव्ह आणि सर्वात जास्त उत्पन्न असणारा धर्म घटक धर्म समुदाय आहे असं वागणूक होणार नाही. जैन हे देखील व्यापार आणि उद्योगामध्ये खूप अग्रेसर आहेत. पारशी लोक संख्या ते आर्थिकदृष्ट्या खूप सबळ आहेत. बौद्ध लोकांचा SC ST मध्ये समावेश होत असल्यामुळे त्यांचा वेगळा विचार करायची गरज नाहीये. कारण अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिमांची आर्थिक अवस्था
शैक्षणिक अवस्था, त्यांचं शैक्षणिक मागासले पण हे खूप विदारक आहे. सच्च कमिटीनं रंगनाथ मिश्रा आयोगानं दाखवून दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये त्याने हा विधान केलं असावं आणि समजा त्याने जाणीवपूर्वक केलं असेल तरी चुकत नाही ना. भारतामध्ये जसे हिंदू भारतीय नागरिक तसे मुस्लिम नागरिक भारतीय नागरिक आहेत आणि या नागरिकांना आपण आर्थिक न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता आरक्षण म्हणजे काय असतं की जे वंचित आहे त्या लोकांना प्राधान्य द्यायचं असतं. त्याचप्रमाणे जर मुस्लिम समाज हा मागासलेला असेल आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तर त्याला विशेष सवलत दिलीच पाहिजे. त्यांना विशेष साधनं दिलीच पाहिजेत. त्यामुळे असा उल्लेख केल्यामुळे काही आभाळ कोसळत नाही आणि जणू काही बाकी सर्व हिंदूवर अन्याय करून फक्त मुस्लिमांना संपत्ती वाटायची असं जे सूचित करायचा मोदी साहेब प्रयत्न करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे. मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आर्थिक समता आणि राहुल गांधीच्या भाषणातील रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड इन्कम म्हणजे संपत्तीचे फेरवाटप किंवा समन्वयी वाटप आणि मनमोहन सिंगाच्या भाषणाचा जो रोख आहे वंचित गरिबांचा विकास झाला पाहिजे या तिन्ही संदर्भ घेतले आणि त्यातील त्याची विलक्षण अशी सरमिसळ केली. त्यात असत्य हाफ ट्रूथ अर्धसत्याचा फोडणी त्याला दिली किंवा तडका मारला आणि एक असं विलक्षण पद्धतीनं लोकांपुढे भ्रमचित्त करणारं हे प्रस्तुत केलं की त्याला काय म्हणावं असं कळत नाही. खरोखरच हा एक कमालीचा विपर्यास त्यांनी केला आपल्या भाषणामध्ये अनेक गोष्टींचा असं पण वावगं होणार नाही. त्याने हे का केलं असावं याचा थोडा विचार करता लक्षात येतं की पहिल्या टप्प्यामध्ये जे 102 मतदारसंघामध्ये मतदान झालं ते टक्केवारी कमी होती आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बीजेपीच्या उमेदवारांना चांगली टफ फाईट देत होते. हे लक्षात आलं ही निवडणूक कशी आपलं जड जाऊ शकते आणि आपलं जे उद्दिष्ट आहे 400 पारचं ते कदाचित कमी पडू शकतं असं वाटल्यामुळे एक प्रकारे थोडस भयभीत होऊन भाजप आणि खास मोदी सरकारने मग नेहमीच शस्त्र काढलं ठेवणीतलं ते म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचं. गेली 10 वर्ष ते हेच करत आहेत. प्रत्येक हिंदू मुस्लिम मध्ये ध्रुवीकरण करायचं, मुस्लिमा भयभीत करायचं, हिंदूची वोट बँक पक्की करायची आणि इलेक्शन जिंकायची किंवा मत बँक व्होट बँक पक्की करायची. हा गेले 10 वर्ष आपण हा खेळ पाहिलेले आहेत. आता तो आपल्या सर्वांना परिचित झालेला आहे. मला वाटतं की सामान्य मतदाराला देखील मोदी सरकार जेव्हा जेव्हा हिंदू मुस्लिमचं बोलतं जेव्हा तुम्ही राम मंदिर बोलता, हनुमान चालिसा बोलता किंवा एखादी छोटी गोष्ट मोठी करून सांगता तेव्हा त्यामागचा हेतू ह्या दोन सभामध्ये फूट पाडणं आहे आणि ते करून हिंदू वर्ग जो बहुसंख्य आहे तो आपल्याकडे ओढून घेणं आहे हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जी विधानं केली या पार्श्वभूमीवर मी आता जे सांगितलं की जाहीरनामा काय होता काँग्रेसचा, राहुल गांधी काय बोलत होते आणि मनमोहन सिंगांचे विचार काय होते त्या पार्श्वभूमीवर त्याचा विपर्यास करणारे 4 महत्वाची विधानं मोदींनी आपल्या प्रचार सभेत सुरू केले. महाकाळा प्रथम केलं, मग अलीगडला केलं, आता तर दररोज तेच करत आहेत. त्यांची 4 विधानं कोणती होती? पहिलं विधान काय होतं? इंडिया आघाडीची म्हणजे विरोधी पक्षाची तुमच्या म्हणजे हिंदू समाजाच्या संपत्तीवर नजर आहे किंवा डोळा आहे. काँग्रेसला तुमच्या संपत्तीचा एक्सरे काढायचा आहे म्हणजेच सर्वेक्षण करायचं आहे आणि तुमची जी अतिरिक्त संपत्ती आहे ती तुमच्याकडून काढून घेऊन त्या लोकांना द्यायची आहे. असे लोक जे जास्त मुले पैदा करतात आणि जे बाहेरून भारतामध्ये घुसखोरी करून अवैध मार्गाने आलेले आहेत म्हणजेच मुस्लिमांना ही संपत्ती द्यायचा आहे. काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला हा पहिला आरोप त्यांनी केला. त्याने दुसरा जो आरोप केला तो फारच भयंकर होता. काँग्रेस जर सत्तेवर आले मोदी असं म्हणतात भाषणामध्ये तर आया बहिणीचं स्त्रीधन जे आहे अगदी मंगळसूत्र ते देखील काँग्रेस पक्ष तुमच्याकडे हिरावून घेईल आणि त्यांना देईल. अहो त्यांच्या धर्मामध्ये मंगळसूत्र ही पद्धत नाहीच आहे. ते मंगळसूत्र घालतच नाहीत. पण त्याला मंगळसूत्र काय फायदा होणार आहे मला कळत नाही. परंतु ते असं बोलले ते दिसून आलेलं आहे. जर समजा तुमच्याकडे 2 घरं आहेत, अनेक घरं असू शकतात गावाकडे असं असतं आणि मग जिथं नोकरी असते जिथं शिक्षण तिथं एक दुसरं घर घेतलं असतं त्यातलं एक घर काढून घेतील आणि त्यांना देतील. हा त्यांचा तिसरा आरोप होता.
आणि चौथा आरोप त्यांनी थेट मनमोहन सिंगला लक्ष करून केला की माजी पंतप्रधानाला आणि काँग्रेस पक्षाला असं वाटतं की देशाच्या साधन सामग्रीवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे असला पाहिजे आणि काँग्रेसनं हेच केलेलं आहे, ह्यापुढे तेच करतील आणि त्यामुळे हिंदू लोकांना त्याचा फायदा मिळणार नाही असं सांगितलं. मित्र हो, काँग्रेसच्या न्यायपत्राच्या आर्थिक समतेसाठी जातीय आर्थिक सर्वेक्षण करावं असं जे अभिवचन होतं त्याची अत्यंत मोडतोड केली आणि जे अभिप्रेत नाही ते सांगितलं आणि ते सांगताना मोदी साहेब चक्क मंगळसूत्रापर्यंत श्रीधनापर्यंत गेले. म्हणजे हे कमालीचं विपर्यास्त आहे. शेक्सपियर जर हा अतिशय प्रतिभाशाली लेखक कवी आहे जगातील महत्वाचा, त्याला देखील अशा कल्पना सुचल्या नसत्या. एवढा कल्पना विलास हे आरोप करताना, त्या आरोपाला विपर्यास वळण देताना, त्यामध्ये असत्याची पुंडी करताना घालताना केलेला आहे. तो पाहिल्यानंतर आज जर शेक्सपियर हयात असते ते पण थक्क झाले असते असं मला वाटतं. त्यामुळे मला स्पष्ट पडलेलं आहे की पंतप्रधानांच्या या अप्रतिम अशा कल्पनाविलासाचं कौतुक करायचं त्या देशाच्या ताळवणाऱ्या संभाव्य भवितव्याबद्दल चिंताक्रांत व्हायचं, उदास व्हायचं किंवा काळजी करायची, हा मला प्रश्न पडलेला आहे. तो तुम्हाला पडला तुम्हाला काय काय वाटतं त्याचा न्याय जेवढा तुम्ही केला पाहिजे. आता राहुल गांधीनं आपलं न्यायपत्र जाहीर करताना हैदराबादला एक भाषण केलं होतं. त्यात त्याने एक नवीन कल्पना म्हणजे आर्थिक न्यायासाठीच आम्ही काय करू शकतो तर म्हणून त्यांनी रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड इन्कम म्हणजे संपत्तीचं फेरवाटप किंवा समन्यायी वाटप ही कल्पना सांगितली. त्याबद्दल मला थोडंसं बोललं पाहिजे. जगामध्ये सर्वत्र देश कोणताही किती प्रगत असो त्या देशामध्ये आर्थिक असमानता असतेच. भारतात तर ती कमालीची आहे आणि मागील 10 वर्षामध्ये की ती अनेक पटीनं वाढलेली आहे, हे सत्य आहे. मोदी साहेबांनी किंवा माझा किती इन्कार केला असता की जे विविध सर्वेक्षण जागतिक संस्थांनी केलेले आहेत ते निष्पक्ष असतात, ते अनेक देशाचे करतात. त्यामधून हे सिद्ध होतं की भारताची विषमता, आर्थिक विषमता ही वाढतच चाललेली आहे आणि तिने एक भयावह पातळी गाठलेली आहे. जॉबलेस ग्रोथ आहे, बेरोजगारी आहे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक संदर्भ देतो. ऑक्सफार्म इंडिया या संस्थेनं एकेकाळी ऑक्सफार्मवर आपले अण्णा हजारे देखील त्या ठिकाणी सदस्य किंवा वरच्या पदावर होते. ही आर्थिक विकासाचे काम करणारी संस्था आहे आणि ते अहवालही करत असतं त्यांच्या थिंक टँक मार्फत. हा जो ऑक्सफार्म इंडियाचा अहवाल आहे 2023चा तो अनेक प्रसिद्ध झालेला आहे. त्या अहवालाचं जे शीर्षक आहे ते अतिशय समर्पक आणि एकदम भारी आहे. ते शीर्षक असं आहे, सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट इंडिया स्टोरी. सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट इंडिया स्टोरी हा अहवाल काय सांगतो? तिने असं दाखवून दिलेलं आहे की 2023 मध्ये 5% श्रीमंताकडे देशाची 60% संपत्ती होती, तर खालच्या 50% गरिबाकडे फक्त 3% संपत्ती होती. 2012 ते 2021चा त्याने आढावा घेतला आर्थिक विकासाचा. या काळामध्ये 8 वर्ष मोदी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे हा जो निष्कर्ष आहे तो मोदी सरकारला जास्त लागू पडणार आहे. या 2012 ते 2021 कालखंडामध्ये निर्माण झालेली 40% संपत्ती फक्त 1% श्रीमंताकडे गेली, तर 50 गरिबाकडे फक्त 3% संपत्ती आली. आणि राहुल गांधी पुन्हा पुन्हा सांगतात की गरिबांना संपत्तीचा वाटा मिळत नाही, आर्थिक न्याय मिळत नाही. हे ह्यातून सिद्ध होतं, हे दिसून आलेलं आहे. तिने असे सांगितलेलं आहे की 2018 साली भुकेल्या भारतीयांची संख्या ही 19 कोटी होती, ती 2022 पर्यंत 35 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे. इकडं मोदी सरकार आम्ही एक्स्ट्रीम पॉव्हर्टी किंवा मल्टी पॉव्हर्टी कमी केलेली आहे आणि 25 कोटी लोक त्यातून बाहेर आलेले आहेत त्या देशाखालून, असं जेव्हा तुम्ही दावा करता तेव्हा तुम्ही हा ऑक्सफार्म अहवाल कडे डोळे झाक करता. ठीक आहे, तो अहवाल करणारी संस्था भारतीय नाही असं मानलं तर तुम्ही त्याला नाकारू शकता, परंतु त्यातून एक क्षमता टक्केवारी कमी जास्त असू शकते दिसून येते. पण
हाही काय पाहिजे. तुमचाच पुरावा आमच्या समोर आहे ना. तुम्ही पुढील 5 वर्ष 80 कोटी भारतीयांना 5 किलो तांदूळ, गहू मोफत असं रेशन देणार आहात. ही पाळी तुमच्यावर का आलेली आहे? की 80 कोटी लोकं, 140 कोटी म्हणजे 80 कोटी जवळपास 60% पर्यंत 75% पर्यंत लोकांना तुम्ही धान्य देता मोफत. म्हणजे त्यांना 5 किलो तांदूळ किंवा गहू घेणं, त्याची किंमत साधारण ₹300-400 होत असेल, ती घेणं परवडत नाही. त्याचा अर्थ झाला ना किंवा त्याला ते हे आपण नाही दिलं तर ते उपाशी भुकी मरतील आणि ते ऑक्सफार्म सांगतो की उपाशी भारतीय संख्या ही आता 33 कोटी झालेली आहे. म्हणजे आर्थिक विषमता आहे, दारिद्र्य आहे, गरिबांचं जगणं कठीण चाललेलं आहे. कारण त्यांना रोजगार मिळत नाही आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्यांची जी मागणी आहे, की आम्हाला एम-एस-पी प्रमाणे आमच्या धान्याला भाव मिळावा. त्यासाठी एक तुम्ही कायदेशीर व्यवस्था करा. आम्हाला त्याचा कायदा करून द्या. ह्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अ, ही विषमता वाढत चाललेली आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाहीये. त्यामुळे अशी विषमता कशी कमी करायची? जगभर ह्याचे अनेक विचारवंत विचार करतात. अनेक देशामध्ये अनेक योजना आर्थिक शास्त्रीय आर्थिक उपाययोजना केल्या जातात आणि त्यामधली ही एक उपाययोजना आहे, की रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ अँड इन्कम. म्हणजे अ, संपत्तीचं फेरवाटप आणि ते समन्यायी फेरवाटप. ही संकल्पना आहे. त्या संकल्पनेचे अनेक घटक आहेत. ह्याचा अर्थ समजा उद्या आपण ही लागू करायचं म्हणलं, ह्याचा अर्थ असा होत नाही, की तुमचं घर दुसऱ्या माणसाला देऊन टाकायचं, तुमच्या घरातले पैसे किंवा दागिने काढायचे आणि दुसऱ्यांना द्यायचे, असं होत नाही. हे अत्यंत दुष्ट, बिनबुडाचा प्रचार आहे. अ, हे आर्थिक सिद्धांत आहे आणि आर्थिक सिद्धांत च्या आधारे आर्थिक न्याय मिळण्यासाठी आर्थिक धोरणाच्या द्वारे करायचा असतो विकास किंवा समन्यायी वाटप करायचं असतं. ही गोष्ट मोदी साहेबांना माहित नाही असं म्हणता येणार नाही. परंतु त्याला लोकांना भ्रमचित्त करायचं आहे आणि काँग्रेसवर हल्ला करायचा आहे. तर तेव्हा अ, ही जी आर्थिक कल्पना आहे, संपत्ती फेरफार करण्यासाठी जे आर्थिक नियोजन लागतं, आर्थिक धोरणं लागतात, ती कोणती असतील? तर त्याची एक किंवा 4-5 उदाहरणं अनेक देशांनी अनेक प्रसंगी वापरलेले. एक किंवा अनेक वापरले असतील. ते उदाहरण देतो. पहिलं उदाहरण आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं. म्हणजे गरिबांना अत्यंत कमी कर, मध्यमवर्गात थोडासा जास्त कर आणि श्रीमंतांना त्यापेक्षा अधिक कर. म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. आता आपला इन्कम टॅक्स जो आहे भारतातला, आयकर आहे, तो पहिल्या 5 लाखापर्यंत 0% आहे. कोणाला द्यावं लागत नाही. मग 10% आणि मग श्रीमंतासाठी 30% आहे. ते प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे. तर ह्याचाच अर्थ असा आहे, की श्रीमंताला थोडा कर जास्त लावायचा आणि ते त्यातून जे पैसे येतील त्यासाठी गरिबावर खर्च करायचा. तर एका अर्थानं हा श्रीमंताचा पैसा काढून घेणं आणि गरिबांना देणं, पण ती कायदेशीर आर्थिक शिस्तीची व्यवस्था आहे, की मनात आलं म्हणून बारसाकडे जायचं, तुझ्या इतके 10 कोटी दे, 50 कोटी दे असं म्हणता येणार नाही. त्याचा एक नियम ठरलेले आहेत, त्याचे कानून केलेला आहे. तो कायदा आहे, कायद्यावर अपील आहे, कोर्टात जाता येतं. त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीनं पारदर्शी पद्धतीने ही योजना आखायची असते. तशी टॅक्सेशन भारतात आहेच ना. आपण ते करतच आहोत. परंतु त्याचा कसा विस्तार करायचा हा खरा प्रश्न आहे. दुसरं आहे अनुदान देणे म्हणजे सबसिडी. जगातल्या प्रत्येक देशाची अमेरिका देखील सबसिडी देतं शेतकऱ्यांना हे लक्षात घ्या. उलट अमेरिका सारखं शेतकरी सबसिडी कोणीच देत नाही. इतकी जास्त ते देतात. तर त्यामानाने भारताची सबसिडी फारच कमी आहे. हे टार्गेटेड अनुदान आहे. आता पंतप्रधान ह्याच्यावर टीका करतात काँग्रेसच्या संकल्पनेवर. ते खुद्द काय करतात? त्यांची जे किसान सन्मान योजना आहे, की दरवर्षी ₹6,000 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचे. ही एका अर्थानं अनुदान आहे, सबसिडी आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यात सप्लिमेंट ते करत आहेत. तरीही देखील ह्या धोरणावर जेव्हा टीका करतात, तेव्हा त्याचा अर्थ आर्थिक नसतो, अन्य असतो. तो केवळ मतासाठी केलेला अपप्रचार असतो. तिसरा जो भाग आहे, गरिबांसाठी लोककल्याणकारी योजना राबवणं. म्हणजे लोकांना घर निवास हवा असतो, अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे असतो, शिक्षण पाहिजे असतं.
त्यांना घरात नळ पाहिजे असतं, शौचालय हवं असतं, पाणी, गॅस, मोफत वीज ह्या सर्व गोष्टी मोदी सरकार करत आहे आणि त्याबद्दल त्यांची प्रशंसा केलीच पाहिजे. त्याने आतापर्यंत 4 कोटी पक्के घरं बांधलेत. आता त्याने 3 कोटी घरं बांधण्याचं आश्वासन दिले. हे नक्कीच चांगलं आहे, की त्यांना त्या विशिष्ट कालावधीत सर्व घरामध्ये नळाद्वारे पाणी द्यायचं आहे. त्या गळीची फार सोय होणार आहे आणि हे पूरक असे कल्याणकारी योजना आहेत, जेणेकरून तुझं इन्कम इनडायरेक्टली वाढू शकतं. त्यामुळे हे एका अर्थानं संपत्तीचं कर वाटप आहे. म्हणजे श्रीमंतांना घर बांधण्याचे पैसे करावे लागतात. मग त्यांना टॅक्स द्यावा लागतो. जे काय असेल ते रेरा अंतर्गत जे विविध कर द्यावं लागतंय. डेव्हलपमेंट चार्जेस लागतात आणि त्यातून गरिबांसाठी पक्के घर बांधले जातात. त्यात वाईट काहीच नाही ना. तर हा भाग आहे. आणि शेवटचा जो भाग आहे, पुढला जो भाग, चौथा भाग म्हणजे सर्वांना मोफत किंवा परवडणारं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे आणि आर्थिक आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. या 2 गोष्टीमध्ये मोदी सरकारची कामगिरी अत्यंत कमी आहे, सुमार आहे म्हणलं पाहिजे. खास करून शिक्षणामध्ये तर सरकारचं जो निधी आहे तो अत्यंत कमी बजेट त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण अतिशय महाग झालेलं आहे आणि त्याचं खाजगीकरण जवळपास पूर्ण झालेलं आहे. असं म्हणलं तर वावगं होणार नाहीये. त्यामुळे आर्थिक विषमता वाढू शकते. एखाद्या बुद्धिमान माणसाला, विद्यार्थ्याला, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला पुण्याला किंवा मुंबईला एका चांगल्या कॉलेजमध्ये, IIT मध्ये किंवा COP मध्ये ऍडमिशन मिळवून मेरिट, तर त्या तिथे येऊन राहणं, ती सरकारी फी भरणं, हॉस्टेलचा खर्च करणं, जेवणाखाचा खर्च परवडत नाही. कारण त्याचे वडील 1 लाख 2 लाख कर्ज फेडत ते आत्महत्या करत असतात. त्यामुळे शिक्षण परवडत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळायचं स्वप्न असतं प्रत्येकाचं, ते साकार होऊ शकत नाही. ही आर्थिक विषमता झालेली आहे, पण ती शैक्षणिक अंगानं झालेली आहे. आणि शेवटचं सामाजिक सुरक्षा. प्रत्येकाला जे कामाचे दिवस असतात, वर्ष असतात. म्हणजे 60 पर्यंत काम करतात. मग पुढे माणसाचं शरीर थकतं, काम करता येत नाही. अशा प्रत्येक माणसाला पेन्शन लागते. त्या वयामध्ये त्याला आयुर्विमा लागतो. घरच्या आपल्या गेल्यानंतर आपल्या घरच्या माणसाला आधार मिळावा म्हणून आणि आजारी पडलो तर त्याला अ, आरोग्य विमा लागतो. तसंच शेतकऱ्यांना अ, पीक विमा लागतो. हे सर्व सामाजिक सुरक्षेचे पैलू आहेत. या सर्व पैलूवर मोदी सरकारनं काही काम केलं नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. तर हे 5 जे घटक आहेत, हे घटक जर व्यवस्थितपणे आपण राबवायचा प्रयत्न केला, त्यात वाढ केली, तरतूद केली आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन केलं, तर आर्थिक न्याय हा दिला जाऊ शकतो. आर्थिक विषमता कमी होऊ शकते आणि तितक्या प्रमाणामध्ये आर्थिक लोकशाही जी डॉक्टर आंबेडकर ती विकसित होऊ शकते किंवा हे करू शकते. ही 5 सूत्र मी सांगितलेली. ह्या आणखीन काही सूत्र आहेत, पण त्या प्रत्येक गोष्ट सांगणं शक्य होणार नाही. परंतु काँग्रेसच्या ह्या गोष्टी अभिवचन देणारं काँग्रेसचं न्यायपत्र मॅनिफेस्टो आहे. त्यामुळे त्यांना अर्बन नक्षलवाद कुठून दिसून आला मोदी साहेबांना, हे भिंग लावून शोधलं तरी मला सापडलेलं नाहीये. तुम्ही प्रयत्न करून पहा, तुम्हाला सापडतं का? तुम्हालाही सापडणार नाही. याचाच अर्थ मोदी साहेब हे असत्य कथन करत आहेत, असं म्हणलं तर वावगं होणार नाहीये. पुन्हा काँग्रेस जर सत्तेवर आली, तर तुमची संपत्ती, सोनं, दागिने हिरावून घेतलं जाईल. स्त्रियांचं स्त्रीधन देखील सोडलं जाणार नाही. अगदी मंगळसूत्र देखील छिनावून घेतलं जाईल. हे तर कमालीचं असत्य आहे. हे शक्य नाही. हे असंभव आहे. म्हणजे अशी कल्पना किंवा असा प्रचार ते कसा करू शकतात, हे कळत नाही. हे अतिरंजित विधान आहे आणि अधिक स्पष्ट सांगायचं ते हास्यास्पद विधान आहे. पंतप्रधान सारख्या मोठ्या पदावरच्या माणसाला हे शोभत नाही. परंतु पंतप्रधान मोदी म्हणा, त्यांचे सर्व मंत्री म्हणा, आमदार, खासदार किंवा प्रवक्ते म्हणा, त्यांनी मोदीच्या भाषणातून या सर्व गोष्टी घेतल्या आणि गेले 8 दिवस हलकल्लोळ माजला आहे. प्रत्येक जण तेच बोलत आहे. मोदींना असा विपर्यास्त असत्य प्रचार करून काय मिळवायचं आहे, हा आपल्याला स्पष्ट पडतो. माझ्या मते 2 गोष्टी त्यांना ह्यातून साध्य करायच्या आहेत. पहिलं म्हणजे त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे. हिंदू व्होट बँक पक्की करून हिंदूची जास्तीत जास्त मतं भाजपला कसे मिळतील आणि आपण कसे विजयी होऊ, हे त्यांना पाहायचं आहे आणि त्यासाठी ते बिनधास्तपणे धर्माचा निवडणुकीत वापर करतात आणि वापर करताना आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आदर्श आचारसंहितेचा भंग करत आहोत.
हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ते दुर्लक्ष करतात किंवा त्याला खात्री आहे की आपणच नेमलेलं इलेक्शन कमिशनर असल्यामुळे ते आपल्या भाषणाकडे दुर्लक्ष करतील. ह्यापूर्वी 2019ला त्यांनी दुर्लक्ष केलेलंच आहे आणि जेव्हा एका आयुक्ताने अशोक लवासाने डिसेंडिंग नोट दिली की पंतप्रधानाने एका प्रकरणामध्ये आचारसंहिता भंग केलेला आहे, त्याला तिथून रायरा देऊन बाहेर पडावं लागलं होतं. हा अलीकडचा इतिहास आहे, तो आपण विसरला नसाल. हे काय दिसतं की धर्माचा प्रचार आपण करायचा तरी आपल्याला काही होणार नाही निवडणुकीमध्ये आणि आपला मत घेण्याचा कापायचा घ्यायचा हा अधिकार कायम राहील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. तर हे त्यांचं पहिलं कारण असावं. दुसरं जे कारण आहे की भाजप हा बेसिकली लोक आधी म्हणायचे की जनसंघ म्हणाली की हा ब्राह्मण बंध्याचा पक्ष आहे. आज त्याचा विस्तार झालेला आहे, पण त्यांची जी मुक्त अर्थव्यवस्थेला पूरक अशी भूमिका आहे ती भांडवलशाही प्रधान अर्थव्यवस्थेला त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामध्ये उद्योगपतींना प्रोत्साहन देणं हे बसतं. परंतु भाजपने त्या पलीकडे जात क्रोनी कॅपिटलिझम भाई भतीजावादाचं भांडवलशाही आणलेली आहे आणि आपल्या निवडक मित्रांना कसा फायदा होईल त्यासाठी धोरण आखले जात आहेत. त्यांना आर्थिक विषमताचं काय फारसं पडलं नाही. आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये आर्थिक विषमता कमी केली पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि तिची एक सध्या केस कोर्टामध्ये 9 खंडपीठा 9 जजेस खंडपीठ चालू झालेली आहे. ती निकालानंतर कळे समजता आता वेळ आहे, तो इलेक्शन होऊन जाणार आहे. तर तो भाग सोडून द्या. परंतु आर्थिक विषमतेबद्दल भाजप फारसं काही करत नाही, बोलत नाही. मोदी साहेब तर चुकूनही बोलत नाहीत. हे आपण पाहिलेलं ह्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या त्यांच्या भाषणामध्ये. त्यामुळे आर्थिक विषमता कमी करायची नाहीये. हे त्यामुळे आणि उद्योगपतींना आणि ते निवडक मित्रांना फायदा करून द्यायचा हे त्यांचं धोरण आहे. एक उदाहरण देतो की 2-3 वर्षापूर्वी त्यांनी एका झटक्यामध्ये 30% जो कॉर्पोरेट टॅक्स होता, जो उद्योगपतींनाच लागू होता, तो त्यांनी 5% कमी केला आणि जवळपास 2.5 लाख कोटी दरवर्षी उत्पन्न मिळतं कॉर्पोरेट टॅक्स त्यात त्यांनी पाणी सोडलं. हे जर तिने 2.5 खर्च केले असते गरिबांच्या कल्याणासाठी तर आर्थिक विषमता नक्की कमी झाली असती. हे कमी केल्यामुळे काही फायदा झाला का? हे उद्योगधंद्याला वाढ मिळाली का? हे सेक्टर वाढलं का? नवीन रोजगार निर्माण झाले का? उत्तर अत्यंत कमी आहे किंवा शून्य आहे. ते अशी धोरणं त्यामुळे काय झालं फक्त त्यांचा वैयक्तिक फायदा झाला. त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली. उद्योगपती भारतातले अब्जाधीश झाले पहिल्या 100 मध्ये, पहिल्या 50 मध्ये, पहिल्या 10 मध्ये जगात त्याचा शिरकाव झालेला आपण पाहिलेला आहे. या उलट मध्यमवर्गीयाला त्याची आस असते की आलं बजेटची काहीतरी इन्कम टॅक्स कमी करतील का? आपला दिलासा मिळेल का? परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं इन्कम टॅक्स काहीही सुधारणा केली नाही. काहीही सवलत मध्यमवर्गीयाला दिलेली नाहीये. हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की मोदी साहेब भारताचे पंतप्रधान मूळ जे विषय आहेत लोकांना रोजचे छळणारे, त्रास देणारे, त्यांचं जीवन कठीण करणारे ते प्रश्नामध्ये आपण फारसं काम चांगलं केलं नाही. तिथं काही सांगण्यासारखं नसल्यामुळे ते विषय टाळून लोकांना गुंगवणारे राम मंदिर, हनुमान चालिसा, मुस्लिमांचं संपत्तीमध्ये पहिला अधिकार वगैरे वगैरे ह्या गोष्टी ते सुरू करतात आणि मग काँग्रेस आमच्या महिलांचं मंगळसूत्र काढून घेईल, आमचं घर काढून घेईल आणि मुस्लिमांना देईल आणि प्रत्येकी त्याला मुस्लिमवर ते टार्गेट का करता कळत नाही. आता आज जे भारतीय मुस्लिम आहेत हे किमान 10 पिढ्यापासून भारतात राहिले त्याचे सगळे पूर्वज इथंच जन्माला गेलेले आहेत, तिथंच ते पुरले गेले, तिथल्या मातीशी एकरूप झालेले आहेत. त्याला आपण किती काळ परकीय समजणार आहोत हा प्रश्न कळत नाही. किती काळ आपण मागे जाणार इतिहासामध्ये हे काही बरोबर नाहीये. त्यामुळे मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे. रोजी प्रश्न कठीण झालेले आहेत. बेरोजगारी आहे, घटतं उत्पन्न आहे, शेतकऱ्याची उत्पन्न व्यवस्था, आत्महत्या आहे, त्यांना एमएसपी भाव मिळत नाही. हे प्रश्नाचं त्याच्यावर उत्तर नाहीये आणि ते उत्तर द्यायचा समाधान रीतीनं काँग्रेस आपल्या प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचं न्यायपत्र लोकांना अपील होत चाललेलं आहे आणि इंडिया आघाडीची विश्वासार्हता वाढत चाललेली आहे. ते टफ फाईट देत आहेत. काही ठिकाणी जिंकू शकतात, ह्यांना हरू शकतात असं एक चित्र निर्माण झालंय.
शेवटी 4 जूनला कळणार आहे कोण जिंकल कोण हार तो भाग सोडून द्या. परंतु असं एक चित्र तयार झालेलं आहे. त्यामुळे पावसाळलेल्या विसरलेल्या भाजपनं शेवटी जो विरोधी पक्ष प्रमुख आहे काँग्रेस त्याला कसं बदनाम करायचं, त्यांना कसं हास्यास्पद करायचं आणि त्यांच्या न्यायपत्रामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या आहे सांगून ह्याच्या नक्षलची अर्बनची छाप आहे, त्या मुस्लिम लीगची छाप आहे, हे मुस्लिमांना सगळं काही देणार आहे, हिंदूला कंगाल करणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. त्याला काही अर्थ नाहीये, परंतु ते करत आहेत. त्यामुळे मंगळसूत्रापर्यंत जाणं मोदी साहेबांनी हा त्यांच्या प्रचाराचा असत्यपणाचा सर्वोच्च बिंदू आहे असं म्हणलं पाहिजे. म्हणून मोदींची ही जी टीका सध्या चालली आहे ती अत्यंत अनुचित, असत्य आणि चुकीची आहे. सत्यापासून ती शेकडो मैल दूर आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानं मतदारांनी विचलित होऊ नये असं मला वाटतं. विचलित व्हायचा ते प्रयत्न करत आहेत, परंतु मतदारनी हे पाहायचं आहे की आपलं पोट कसं भरलं जाईल, आपला विकास कसा होईल आर्थिक आणि आपल्या मुलांचं शिक्षण कसं होईल, आपल्या आई वडिलांना कसं आरोग्य मिळेल, ह्या गोष्टी महत्वाच्या मानायच्या. की धर्म, राम मंदिर, हनुमान चालिसा, अमुक मंदिर, काशी विश्वनाथ, मथुरा, काशी ह्याच्या भर द्यायचा. आणि किती काळ आपण त्या धार्मिक दुहीमध्ये अडकून पडणार आहोत. आता आपण स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेले आहेत आणि आता नव्या काळामध्ये आपण जगत आलो आहोत. त्यामुळे आपण आपला ताळा काय असलं पाहिजे, छोडो कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहाणी, असं एक प्रेम धवननं गाणं लिहिलं होतं. त्याप्रमाणे आपला नवा भारत घडवायचा, विज्ञाननिष्ठ भारत घडवायचा आहे आणि तो भारत सेक्युलर असेल, समाजवादी असेल, न्यायाची हमी देणारा असेल आणि स्वातंत्र्य समता बंधुता देणारा असेल, असा भारत हवा आहे का दोन धर्मामध्ये दुही असलेला आणि एकमेकाचा बंधुता नसलेला भारत करायचा आहे. आणि तो जर प्रयत्न होत असेल तर त्या प्रयत्नांना आपण थारा द्यायचा का त्या प्रयत्नाला पासून दूर राहायचं, हे तुम्ही आम्ही भारतीय मैदान ठरवलं पाहिजे. आज एवढं सांगायचं आहे. इथंच थांबतो. शेवटी एवढंच सांगतो की आपल्याला आपले जे हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जर हे प्रतिक्रिया द्यावा असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या, कॉमेंट्स द्या. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आपण भेटूयात नवा विषयासह. तोवर थांबतो. धन्यवाद.